नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम मस्त असतील, मजेत असतील, आनंदात असतील. आज दुपारी छान मस्तपैकी आराम केलेला होता मी आणि त्यानंतर म्हटलं थोडीशी एक्सरसाइज होईल म्हणून योगा क्लासला गेले. तिथून आल्यानंतर असं झालं की कधी चहा पिईन, तर मी आल्या पहिले चहा ठेवला. आज दुपारची जेवणानंतरची भांडी दुपारीच घासून घेतलेली होती, त्यामुळे मग म्हटलं आधी चहा ठेवूया आणि मग त्यानंतर भांडी वगैरे लावता येतील. आणि जेव्हा आपण एक काम करत असतो ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असं असतं की आता पुढचं काय काम करायचं आहे, पुढचं काय काम करायचं आहे. तर प्रत्येक गृहिणीची ही व्यथा आहे की एक परफेक्ट गृहिणी बनण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये नेहमी अशी कामं सुरू असतात की आपण आपल्याला हे काम झाल्यानंतर पुढचं काय काम करायचं आहे, एवढी कामं आपल्यासमोर वाढून ठेवलेली असतात. मग तुम्ही विचार करा, ज्या बाहेर जाऊन कामाला वगैरे जॉबला जातात ज्या महिला, त्यांना किती मॅनेजमेंट करावी लागत असेल. म्हणजे जवळपास त्यांची 80% कामं जी आहेत ना, ती शनिवार रविवारीच होत असतील आणि बाकीची 20%च डेली बेसिसवर करत असतील. पण मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणी जी आहे ती स्पेशल आहे. मग ती बाहेर जाऊन काम करणारी महिला का असेना किंवा घरी 24 तास राहून घर सांभाळणारी महिला का असेना, आपण खूप अंडररेटेड मानतो घरी असणाऱ्या महिलांना की ही तर काय घरातच आहे, हिला तर काय कामच नसतील. पण तसं नसतं. उलट जे घरामध्ये असतात ना, त्यांना जास्त कामं करावी लागतात. एंडलेस कामं असतात. कामं त्यांची संपतच नाही, कारण एक काम झाल्यावर दुसरं काम पुढे तयार असतं. तर चला, तुमच्याशी बोलता बोलता माझा चहा पण रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मला फक्त चहा अजिबात आवडत नाही. चहासोबत मला बिस्किट आवडतं, मग ते कोणत्याही प्रकारचे बिस्किट असेल तरी आवडतं. पण लहानपणापासून आमची मम्मी तर आम्हाला नेहमी पार्ले बिस्किटच द्यायची. आपण लहान असताना तेच बिस्किट जास्त चालायचे. आता मी मारी वगैरे जास्त खाते, कारण मारीमध्ये मैद्याचं प्रमाण जे आहे ना ते कमी आहे आणि मैदा मी एकदमच कमी केलेला आहे. त्यामुळे बिस्किटसुद्धा फार कमी खाते. एखाद दुसरं बिस्किट किंवा तिसरं बिस्किट फार एक्स्ट्रा होऊन जातं माझ्यासाठी. म्हणजे एका वेळेला 1 कप चहाबरोबर 2 बिस्किट वगैरे मी खाते, जास्त खात नाही. कारण असं वाटतं त्यामध्ये सुद्धा जर म्हणजे क्लेम केलेलं असतं कंपनीने, बिस्किटच्या पॅकेटवर पण लिहिलेलं असतं की नो मैदा बिस्किट आहे म्हणून, पण आपण 100% विश्वास ठेवू शकत नाही त्या गोष्टीवर. तर म्हणून कधी-कधी खाते बिस्किट, पण कमी खाते. तर चहा बिस्किट खाऊन झालेला आहे. त्यानंतर माझी तयारी सुरू आहे बाहेर जाण्यासाठी. बाहेर म्हणजे मला मार्केटला जायचं होतं आणि जे संपलंय सामान ते घेऊन यायचं होतं. गेल्या काही दिवसांपासून असंच सुरू आहे की माझं जे सामान संपतं तेवढंच सामान मी घेऊन येते. कारण नेहमी असा विचार करते की डीमार्टला जाईल आणि एकत्रच 1-2 महिन्याचं सामान भरून येईल. पण ते शक्य होत नाही आहे माझ्याकडून. काही ना काही अडचणी येतात आणि काही ना काही कामं आली का मग ते राहून जातं आहे. पण आता असा विचार करते की डीमार्टला न जाता असंच आणलेलं बरं. कारण कधी-कधी असं होतं ना की डीमार्टला गेल्यावर आपल्याला ज्या गोष्टी नको आहे त्यासुद्धा गोष्टी आपण घेऊन येतो. आवश्यक असणाऱ्या गोष्टींपेक्षा नको असणाऱ्या गोष्टींचाच भार जास्त होऊन जातो. आणि आता तर बाहेर इतकं जास्त ऊन आहे की बाहेर जाऊन शॉपिंगला जाणं किंवा डीमार्टला जाऊन काही शॉपिंग करणं म्हणजे नकोच वाटतं. त्यामुळे जवळच्या आपल्या किराणा मालाच्या दुकानातून जे काही संपलं आहे ते सामान मी फक्त घेऊन येणार आहे. आणि आता नाशिकला जायचं पण मला जवळ आलं आहे. म्हणजे माहीला सुट्ट्या लागल्यानंतर शाळेला मी नाशिकला जाणार. त्यामुळे जास्त किराणा माल असा घरात भरून ठेवण्यात अर्थ नाही आहे. त्यामुळे तात्पुरतंच जे सामान लागतं आहे तेवढंच आणणार आहे. मग एकदा नाशिकला जाऊन आले की मग पुन्हा डीमार्टला वगैरे जाऊन व्यवस्थित भरपूर माल भरून ठेवेन असा विचार सुरू आहे माझा. तर बत्तीची वेळ होती. तयारी वगैरे करून झाल्यानंतर मी आधी दिवाबत्ती करून घेतली. 7 ते 7:15च्या दरम्यान मी रोज दिवाबत्ती न चुकता करते, कारण त्यानंतर माझी सेवा असते, मेडिटेशन असतं. आज मी देवांना कोणतेही फूल नाही वाहिले तर मला जरा वेगळंच वाटतं आहे. रोज आमच्या झाडांना भरपूर फुलं येतात, पण आज फक्त 1 फूल आलं होतं. त्यामुळे मी ते एकच फूल वाहिलं होतं गुलाबी रंगाचं. आज फुलंच का नाही आली ते समजलं नाही. कदाचित झाडांना पण उष्णता भरपूर लागत असेल. तर मी काय केलं, सेवा वगैरे लगेच करून घ्यायची ठरवली. माझी जी माळ आहे ती मी थोडीशी इकडे क्लिन्झिंग करून घेते. जे आपण दिवाबत्ती करताना जी अगरबत्ती लावतो ना, त्या अगरबत्तीवर थोडा वेळ आपली माळ अशा प्रकारे धरायची असते. त्यामुळे आपली जी माळ आहे ती पण क्लिन्झिंग होत असते माळेची. आणि मग त्यानंतर मी जप सुरू करते. मी रोज श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप 1 माळ करते. त्यानंतर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जपसुद्धा 1 माळ करते व त्यानंतर ओमकार जे आहेत ते 3 वेळा करते व त्यानंतर असतं माझं मेडिटेशन. तर मेडिटेशन मी 15 ते 20 मिनिटाचं करते आणि त्यामध्ये मन एकाग्र करण्याचा खूप प्रयत्न करावा लागतो. तर आजपासून मी वॉटर मॅनिफेस्टेशन पण सुरू केलं आहे. वॉटर मॅनिफेस्टेशन हे काय हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. अशा प्रकारे काचेच्या एका बॉटलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला आपण एनर्जाइज करणार आहोत काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊन. त्याला म्हणतात वॉटर मॅनिफेस्टेशन.
तर आत्ताच माझी सेवा आणि पूजा करून झालेली आहे। आज माझं मेडिटेशन जे होतं ते हल्ली मी आता वॉटर मॅनिफेस्टेशन चालू केलं आहे। वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपण जेव्हा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करत असतो आपल्या लाईफमध्ये, म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी हव्या असतात की ज्या आपल्या आयुष्यात घडाव्या असं आपल्याला वाटत असतं। त्यासाठी मॅनिफेस्टेशन करणं हा बेस्ट वे असतो। तुम्ही ऐकलंच असेल की बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये ऐकलं असेल की मॅनिफेस्टेशन केल्याने ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात। आपल्या आयुष्यामध्ये अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता। ज्या गोष्टी हव्या त्या तुम्हाला मिळू शकतात। तर त्यासाठी मॅनिफेस्टेशन टेक्निक बेस्ट आहे। तर आजपासून मी वॉटर मॅनिफेस्टेशन स्टार्ट केलंय। तर वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर एखाद्या अशा काचेच्या बॉटलमध्ये पाणी घ्यायचं आणि तुमची जी पण इच्छा आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिटेशन करत असाल किंवा नसेल जरी करत, तरी तुम्हाला जर मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर तुम्ही एखाद्या ग्लासच्या म्हणजे काचेच्या बॉटल घ्यायची छोटीशी, किंवा आता माझ्याकडे मोठी होती तर मी मोठ्या ग्लासच्या वॉटर बॉटलमध्येच करते मॅनिफेस्टेशन। तर ती बॉटल जी आहे ती हातात घ्यायची आणि तुमची जी पण इच्छा आहे, समजा तुमची इच्छा आहे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळावा, तर तुम्ही ती बॉटल अशी हातात घ्यायची आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची आहे। म्हणजे जसं काही तुमची ती इच्छा पूर्ण झाली आहे अशा प्रकारे तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे। म्हणजे आता बॉटल दोन्ही हात तुम्ही त्या बॉटलला लावायचे आणि बोलायचे, थँक्यू युनिवर्स, मला अशा प्रकारचा जॉब मिळालेला आहे, किंवा थँक्यू युनिवर्स, माझ्या मुलीला 10वीला एवढे मार्क्स मिळालेले आहेत, थँक्यू सो मच, आय एम सो ग्रेटफुल, असं तुम्ही बोलू शकता। आणि जी पण इच्छा असो, आता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक उदाहरण दिलं, तुमची जी पण इच्छा असेल तुम्ही ते तुमच्या भाषेत पाण्याची बॉटल हातात धरून, आणि ती गोष्ट जशी काही घडली आहे तुमच्याबरोबर, म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय असतं की ती गोष्ट तुमच्या आयुष्यात ॲक्च्युअलमध्ये घडली आहे असं इमॅजिन करणं, त्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन। आता मॅनिफेस्टेशनचे बरेच प्रकार आहेत। खरं तर ह्या गोष्टीमध्ये घुसलं तर फार मोठा विषय आहे, आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पण कधीतरी मी बनवेल व्हिडिओ मॅनिफेस्टेशनवर। जर तुम्हाला परफेक्ट मॅनिफेस्टेशन जर करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता, कारण मी खूप बिलीव्हर आहे या गोष्टीची, मी खूप बिलीव्ह करते। ऑकल्टवर मी बिलीव्ह करते। ऑकल्ट म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, त्याच्यानंतर टॅरो कार्ड्स, या गोष्टीवर मी खूप बिलीव्ह करते आणि टॅरो कार्ड्स मी शिकते सुद्धा आहे। एक सेशन माझं शिकून झालंय, तर मी बेसिक शिकले आहे, मला ॲडव्हान्स लेवल सुद्धा शिकायचं आहे। तर ह्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आहे आणि ह्या गोष्टींचा तर ह्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये खूप परिणाम होत असतो आणि खूप पॉझिटिव्हिटी येते आपल्या लाईफमध्ये जर आपण ह्या गोष्टी फॉलो करायला लागलो तर। आणि कसं आहे ना, लाईफमध्ये प्रॉब्लेम सगळ्यांच्याच असतात, पण आपण जर त्या गोष्टींकडे जरा पॉझिटिव्हिटीने बघितलं आणि थोडासा पॉझिटिव्हली विचार केला की होईल, सॉर्ट आउट होईल गोष्टी, थोडा आपण वेळ देऊया, कारण प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला तर भोगणे आहेतच। आता आपण स्वामींची सेवा करतो किंवा कोणत्याही देवाची सेवा करतो, तर ते देव आपल्याला आपल्या कर्मबंधनातून सोडवत नाही। आपले जे कर्म आहेत ते तर आपल्याला भोगावेच लागतात, फक्त त्या कर्माचं जे फळं आपल्याला भोगायची असतात ना, ती काही प्रमाणात महाराज आपले कमी करतात, ते फळं आपली कमी भोगतो आपण, पण भोगावी ते लागतात, भोगणं तर कोणालाच चुकत नाही। तर मॅनिफेस्टेशन पण हा एक असा प्रकार आहे की तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तुम्ही तुमच्या घरामध्ये असं आहे ना, तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी त्या गोष्टीमध्ये, म्हणजे तुमची एखादी इच्छा आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आहे, तर तुम्हाला रोज एकदा तरी तुम्हाला ते पाण्याची बॉटल हातात घेऊन तुम्ही ती मॅनिफेस्ट करू शकता आणि मी सांगितलं त्याप्रमाणे, आणि मग तेच पाणी तुम्ही प्यायचं आहे। कारण ते पाणी जेव्हा तुम्ही हातात घेऊन जेव्हा तुम्ही तुमच्या एनर्जीज त्या पाण्यामध्ये टाकता, जेव्हा तुम्ही असं बोलता की थँक्यू युनिवर्स, की आता माझ्या मुलाला 10वीला एवढे मार्क्स मिळालेले आहेत, किंवा समजा तुम्हाला काही पैसे अर्जंट हवे असतील आणि जर तुम्ही बोललात की मला म्हणजे आपल्या बुद्धीला पटेल असेच पैसे मागावे, आता आपण मिडल क्लास आहोत आणि तुम्ही 5 करोड रुपये मागताय तर ते तुम्हाला मिळणं शक्य नाही आहे। समजा तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुम्ही हे पण बोलू शकता की मी एवढी अमाऊंट 1 लाख रुपये मला ह्या 15-20 दिवसामध्ये मिळालेले आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे मॅनिफेस्टेशन करू शकता आणि ते जसं काही खरोखर घडलंय अशा प्रकारे इमॅजिन करून आपल्या एनर्जीज त्या म्हणजे ते पाणी आपण एनर्जाइज करतोय जेव्हा आपण असं बोलतोय, आणि आपल्या हाताने जेव्हा आपण त्या बॉटलला टच करतोय ना, तेव्हा आपण ते पाणी एनर्जाइज करतो। आणि असं एनर्जाइज केलेलं पाणी जेव्हा आपण पितो,
तेव्हा आपल्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होतात. मग जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही असं मॅनिफेस्ट करून अशा प्रकारे पाणी पिऊ शकता. जेव्हा तुमची इच्छा ती पूर्ण होईल मग तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी मॅनिफेस्टेशन करू शकता. अजून एक पद्धत आहे मॅनिफेस्टेशनची, ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता डोळे बंद करून किंवा उघड्या डोळ्याने सुद्धा की तुमचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे, तुमची ही इच्छा पूर्ण झालेली आहे. त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन टेक्निक. तर हे वॉटर थेरपी पण आहे, व्हिज्युअलायझेशन पण आहे. असे काही प्रकार आहेत जे करून आपण आपल्या ज्या इच्छा आहेत, आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये बऱ्याच अशा अशक्य गोष्टी आहेत ज्या आपण मिळवू शकतो. तर याला म्हणतात वॉटर मॅनिफेस्टेशन. आजपासून मी करायला सुरुवात केली म्हणून तुम्हाला दाखवलं की मी कशा प्रकारे करते, म्हणून तुमच्याशी थोडंसं शेअर केलं. तर आता तर माझं आज स्वयंपाकाचं काही मला ताण नाही आहे, कारण सकाळचं डाळ भात आहे आणि विचार चालू आहे माझा थोडीशी वांग्याची वगैरे भाजी बनवेन, कारण सकाळची चपाती आणि भाकरीसुद्धा आहे. सकाळी मी तोंडलीची भाजी केली होती तीसुद्धा आहे, पण ती माऊला आवडत नाही, त्यामुळे मग मी वांग्याची भाजी करायचा विचार करते. मला मी हे पण सांगितलं होतं की मी महादेवाच्या मंदिरात रोज जाते. तर महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी मी ज्या फुलवाती असतात ना, तुपाच्या वाती, त्या वाती पण माझ्या संपल्या, तर त्या पण मला आता रेडी करायच्या आहेत. ॲक्च्युली योगा क्लासून आल्यानंतर थोडा वेळ चहा घेतला, थोडा वेळ आराम केला, त्यानंतर पाणी वगैरे भरलं, झाडांना पाणी मारलं, मशीनला कपडे लावले, बाहेरचे जे कपडे वाळत घातले होते ते घरात आणून त्याच्या घड्या वगैरे घातल्या. एवढं सगळं करता करताच मला 8 वाजले. ॲक्च्युली मला बाहेर जायचं होतं, थोडंसं सामान संपलंय ते आणण्यासाठी, पण मी आता पहिले बाहेर जाणार आहे, जे काही सामान संपले ते घेऊन येणार आणि मग त्यानंतर मला वाती बनवायच्या आहेत तुपाच्या, त्या वाती बनवणार आहे. मग त्यानंतर भाजी वगैरे बनवेल आरामशीर, कारण आज मे बी मला लेटच होणार आहे जेवायला, तर मग थोडा उशीर होणार आहे. तर ठीक आहे, आज सगळं उशिराच होणार आहे बहुतेक. तर आता सामान मी घेऊन आलेली आहे, जेवढंच संपलं आहे तेवढंच आणलं आहे, जास्त नाही आणलं आहे सामान. तर यामध्ये तुम्हाला बीट पण दिसत असेल. ॲक्च्युली आमचा जो दुकानवाला आहे ना, तो भाज्या पण विकतो, तर त्याला मी बोलली की मला बीट दे. मग तो मला पाव किलो द्यायला लागला. त्याला म्हटलं एवढं नको, कारण एवढं आपल्याकडून खाल्लं जात नाही आणि मग ते शिळे होऊन जातात, नरम पडतात. फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी खूप शिळं करून खाण्यात काय अर्थ आहे, म्हणून मी मला जसं लागेल तसं एकच आणते. तर हे जे तूप आहे ते देवासाठी स्पेशल तूप आहे असं तो बोलत होता, म्हणून मी म्हटलं चल दे आता, चांगलं असेल तर. आणि ह्या तुपाच्याच मला वाती बनवायच्या आहेत. तर बघा मी एक सामान आता इथे काढून ठेवते आहे, कारण मग सामान व्यवस्थित जागच्या जागेला गेलं की मग मला तुपाच्या वाती वळायच्या आहेत. घर सांभाळणं म्हणजे एक प्रकारचं मॅनेजमेंटच आहे नाही का. वस्तू काही आहेत काही नाही आहेत, ज्या संपल्या आहेत त्या पुन्हा अवेलेबल करणं, सगळं नीट लक्ष ठेवणं, कोणाला काही कमी पडू न देणं, हे एका परफेक्ट गृहिणीची ठरलेली कामं आहेत. आणि असं म्हणतात ना की घरात सगळ्या वस्तू संपू देऊ नये, वस्तू संपण्याच्या आत नवीन वस्तू घरात आली पाहिजे, त्यामुळे घरामध्ये बरकत राहते. तर ह्या सर्व गोष्टी सांभाळणं सुद्धा आपलंच काम असतं. काल मी हे नवीन हँडवॉश डिस्पेन्सर ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवरून आणि फक्त 186 का कितीतरी रुपयाला मला मिळालं आणि खूप छान क्वालिटी आहे एवढ्या कमी पैशांमध्ये. मला माझं जे हँडवॉश डिस्पेन्सर होतं आधीचं ते खराब झालं होतं, म्हणून मी हे नवीन मागवलं होतं. तर क्वालिटी याची खूप छान आहे. जर कोणाला हवं असेल मला कमेंट करा, मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तुमच्या वॉशरूमजवळ किंवा वॉश बेसिनजवळ सुद्धा हे लावू शकता. फक्त हँडवॉशसाठीच नाही तर आपण आपलं बॉडी वॉश वगैरे दुसऱ्या गोष्टींसाठी सुद्धा हे यूज करू शकतो. तर हे भिंतीला अटॅच करण्यासाठी याच्यासोबत तुम्हाला छोटेसे खिळे वगैरे सुद्धा मिळतात, पण ड्रिलचा यूज करूनच तुम्हाला ते अटॅच करावं लागतं टाईल्समध्ये वगैरे. तर माझं आधीचं अटॅच होतंच, फक्त ते डिस्पेन्सर काढून मला हे डिस्पेन्सर त्याच्यामध्ये अटॅच करायचं होतं. ते हे काम मी स्वतःच केलं. आणि आता माझं जे हँडवॉश संपलेलं होतं ते मी सामान भरलं तेव्हा सगळं घेऊन आले, तर ते हे आता मी याच्यामध्ये भरते आहे. हे हँडवॉश डिस्पेन्सर यूज करायला एकदम इझी आहे. जस्ट असं प्रेस करायचं आहे आणि आपल्या हातामध्ये आपलं हँडवॉश असतं आणि यूज करायला तर इझी आहेच, पण दिसायला हे खूप छान आणि स्टायलिश दिसतं. तर हे बघा माझ्या बेसिनजवळ मी हे लावलेलं आहे आता.
आता मी ह्या तुपाच्या वातीसुद्धा बनवून घेते आहे। त्यासाठी मी हे जे तूप घेतलेलं होतं ते थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। खरं तर उन्हाळा एवढा आहे की ते तूप ऑलरेडी पातळच होतं, तरीसुद्धा मी थोडंसं गरम केलं म्हणजे आपल्या ज्या तुपाच्या वाती आहे ते पटापट रेडी होतील। तर अशा प्रकारे आता वाती मी रेडी करून ठेवते आहे। म्हणजे जेव्हा मला मंदिरात वगैरे वाती न्यायच्या असतील तेव्हा एका वेळेला 2 वातींचा दिवा आपण लावायचा असतो असं म्हणतात। एका वेळेला एक वात सिंगल वात कधीच लावू नये। तर एका वेळेला 2 वाती बनवून दिव्यामध्ये टाकून म्हणजे छोट्याशा मातीच्या पंतीमध्ये जरी टाकून नेलं मंदिरामध्ये तरी चालतं, किंवा मग डायरेक्टली जो डबा आपण छोटासा बनवलेला आहे तुपांच्या वातीचा तर तो सुद्धा नेला तरी चालतो। मला आठवतं मी लहान असताना माझी आजीसुद्धा अशा प्रकारे वाती बनवून ठेवायची आणि मी तिच्या बाजूला बसून बघायची की ती कशा प्रकारे बनवते आहे। मी पण ट्राय करायची बनवायचं, पण ती मला हात लावू द्यायची नाही। कदाचित तूप गरम असेल म्हणून ती मला हात लावू देत नसेल। तर बघा माझ्या वाती आता रेडी झालेल्या आहेत। तर वाती तर बनवून झालेल्या आहेत। आता त्या वाती मी फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत, म्हणजे त्या फ्रीजमध्ये ठेवल्या की त्या एक 10-15 मिनिटांमध्ये एकदम असा घट्ट होतील आणि मग त्याच्यानंतर एखाद्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवता येतील। आणि मी तो डबा फ्रीजमध्येच ठेवते, म्हणजे आता कसं आहे ना उन्हाळा आहे तर त्या बाहेर जर ठेवल्या आपल्या नॉर्मल जर टेम्परेचरला जर ठेवल्या तर पटकन मेल्ट होतात, त्यामुळे मग त्या फ्रीजमध्ये ठेवावे लागतात। तर आता मी त्या ठेवलेल्या आहेत। 5-10 मिनिटांनंतर एखादा छान छोटासा डबा बघेल आणि त्यामध्ये त्या सर्व वाती व्यवस्थित भरून ठेवेल। मग जेव्हा आपल्याला महादेवाला जायचं असेल किंवा कोणत्याही घरातल्या देवांना जरी तुपाचा दिवा लावायचा असेल, म्हणजे कसं आपण नॉर्मली एक तुपाचा दिवा लावतो आणि एक तेलाचा दिवा लावतो, तर दोन्ही दिवे लावण्यासाठी अशा प्रकारे जर आपल्याकडे वाती रेडी असेल तर आपलं काम सोपं होतं आणि बरं पडतं रोजच्या रोज आपल्याला दिवा लावण्यासाठी। तर आता खूपच लेट झालेलं आहे, म्हणजे साधारण 10 वाजलेत। आज मला खूप लेट झाले सगळी कामं आटोपता। तर आता मी माझं रात्रीचं जे जेवण आहे ते मी आता करणार आहे आणि मग त्यानंतर ॲज युज्युअल एडिटिंगचं काम असणार आहे माझं। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आता व्हिडिओला एंड करते। पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।